भाऊ, तुम्हाला आजच्या या दिवशी आणि या कार्यक्रमाला बोलायचं एक विशेष कारण आहे. इतर अनेक पत्रकार असे आहेत की जे विश्लेषण करतात, पुस्तकंसुद्धा लिहिलेली आहेत, पण तुम्ही असे आहात की ज्यांनी शिवसेनेचा काळ नुसता बघितलाच नाही तर मार्मिकमध्ये तुम्ही काम केलेलं आहे आणि त्यानंतरसुद्धा तुमची म्हणजे आज भाऊ तोरसेकर हे बऱ्यापैकी एक विशिष्ट पक्ष घेऊन प्रतिपक्ष मांडत असतात असं म्हटलं जात असलं तरीसुद्धा हे तितकंच खरं की एकेकाळचे भाऊ म्हणजे तेच ते पहिली गुंडी उघडी ठेवून आणि दाढी वाढवलेली दाढीवाले शिवसेनेचंच एक प्रभाव आहे तुमच्यावर, तो तुम्ही कदाचित नाकारणार नाही. आणि म्हणून तुम्हाला आज या कार्यक्रमाला आमंत्रित करत असताना या 6 दशकांनंतर शिवसेना आज या पातळीला आलेली आहे, ज्याला मी नाव म्हटलेलं आहे एक पक्ष एक इतिहास 2 वर्तमान, त्याकडे तुम्ही कसं पाहता? एक बेसिक ओपनिंग आपण त्या अर्थानं पहिल्यांदा पट समजून घेऊया. त्याच्यात ज्याला तुम्ही शिंदेंची शिवसेना म्हणता ती मला ओरिजिनल वाटते. कारण शिवसेना जेवढी बाळासाहेबांची होती तेवढी शिवसैनिकांची होती. आणि मी वाटतो शिवसैनिक तरी मी शिवसैनिक नाही आहे. मी पक्ष म्हणून कधी कुठल्या ह्याच्यात काम केलं नाही, कुठल्याही संघटनेमध्ये. तरुणपणी मी डाव्या चळवळीत होतो. हे सांगितलं तर खरं वाटणार नाही कोणाला. नाही, त्यांना डावे पण म्हणजेच काय माहीत ना. त्या आज ज्यांना जे डावे किंवा उजवे असं म्हणतात ना, त्यांना असं वाटतं गाढव डाव्या बाजूला उभं राहिलं तरी ते विद्वान आहे. तर मी त्या अर्थाने डावा उजवं करत नाही. शिवसेना पण शिवसेनेचा विषय जो आहे, शिवसेना ही तरुणांच्या कार्यकर्त्यांची संघटना होती आणि त्या तरुणांनी एका व्यंगचित्रकाराला शिवसेना प्रमुख केलं. मुंबई महाराष्ट्राला मिळाली, पण तिथे मराठी माणूस कुठे आहे असं ज्यांना वाटत होतं. शिवसेना जी उभी राहिली आहे तिचा मूळ पुरुष संयुक्त महाराष्ट्र समिती आहे. संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये सगळे पक्ष एकत्र आले होते आणि त्या एकत्र आलेल्या पक्षांनी संयुक्त महाराष्ट्र मिळवला, बरोबर आहे. पण त्यानंतर ते फुटत गेले, ते विखरले गेले. आणि तो कार्यकर्ता जो होता, तरुण वर्ग होता, ज्याने अगदी मार खाल्लेला आहे, लाठ्या खाल्ल्या, आता ते त्यातले किती शिल्लक राहिलेत हा प्रश्न आहे, पण आम्ही ते जवळून बघितलेलं होतं. तर त्यांच्या मनात सगळं आम्ही कुठे आहोत, आणि त्याला आवाज दिला तो प्रबोधनकारांनी आणि बाळासाहेबांनी. मार्मिक हे त्यांचं नवीन पत्र होतं. तर त्यातून जो पेटून एकत्र येत गेला, कन्सोलिडेशन आजचा शब्द, तो जो मराठी तरुण कन्सोलिडेट झाला मुंबईतला पर्टिक्युलरली, त्यातून शिवसेना जन्माला. त्यांनी ह्या माणसाला, एका व्यंगचित्रकाराला जो कधीही राजकीय बॅकग्राऊंड नव्हती, त्याला नेता केला. तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब झाले ते त्या शिवसैनिकामुळे झाले. त्यामुळे मूळ शिवसेनेचे 2 भाग आहेत, एक शिवसेना प्रमुख आणि बाकी शिवसैनिक. ते शिवसेना प्रमुख नाही आहेत आज. त्यामुळे उरलेला जो आहे ती खरी शिवसेना, म्हणजे तो शिवसैनिक जो अरेला कार्य म्हणणारा. आणि अरेला कार्य म्हणजे कॅमेऱ्यासमोर नाही, प्रत्यक्ष मैदानात. आजच्या 2 शिवसेनेमध्ये मी ओरिजिनल शिवसेना का म्हणतो की उद्धव ठाकरेंची आजची शिवसेना जी आहे तिचं व्यवच्छेदक लक्षण तुम्हाला सांगतो, ती याचिकाकर्ता म्हणून कोर्टात जाते. बरं. आणि जी खरी शिवसेना होती ती आरोपी म्हणून कोर्टात जायची. हा फरक आहे. पण मी वस्तुतः शिवसेनेच्या आत्ताच्या वर्तमानाकडे थोड्या वेळाने येणार होतो. पण जर का तुम्ही म्हणालाच आहात की अरेला कारे, तर प्रेक्षकांच्या नजरेतून पाहताना संजय राऊत अरेला कार्य करताना पाहायला मिळतात. मला शिंदेंच्या शिवसेनेतून अरेला कार्य किंवा अरे कार्य असं काहीच बाहेर येताना दिसत नाही असं लोक म्हणत आहेत. उलट दिल्लीमध्ये जेवढ्या खेपा शिंदे घालतात तेवढ्या प्रमाणात तर उद्धव सुद्धा दिसले नव्हते किंवा आधी कोणी दिसलं नव्हतं. मग अरेला कार्य करणारी शिवसेनेची प्रवृत्ती नेमकी कोणात? अरेला कार्य म्हणण्याचा अर्थ तोंडपाटील की नाही होत. शिवसैनिक हाताने बोलायचं, तोंडाने नाही बोलायचं, तो शिवसैनिक आहे. तोंडाने बोलणारे त्यांचे सहकारी होते ना प्रजा समाजवादी पक्षात. शिवसैनिक तोंडाने नाही बोलायचं, हाताने, पायाने, धोंड्याने बोलायचं. ते आज किती आहे ते मला दाखवतो, तुम्हाला सापडतील नाही आहेत. उद्धव ठाकरेंच्या बरोबर आज जे कोणी आहेत ते बघा ना, ते सगळे तोंडपाटीलकी करणार आहेत. म्हणजे गोव्याहून जेव्हा एकनाथ शिंदे 30 जून 2022ला येणार होते तेव्हा आदित्य ठाकरेंनी काय सांगितलं होतं, विमानतळ ते विधानसभेच्या मध्ये वरडी आहे. काय झालं, त्याला तिथे अडवलं पाहिजे होतं. त्याला कार्य म्हणतात. अरे म्हणालो मी पळून गेलो,
एक लक्षात ठेवा, माहीमला जेव्हा मोरारजी देसाईंची गाडी आली, हो, त्याच्या खाली 2 शिवसैनिक चिरडले गेलेले आहेत. मग एकनाथ शिंदेनं तुम्ही वर्णित का अडवलं नाही? तिथे कारेचा अर्थ कळेल. नुसता अरे नाही, कारे. तोंड पाटील की काय? पण मग हे इंटरेस्टिंग आहे भाऊ की सत्ता नसतानाचा काळ शिवसेनेने फार मोठा काळ पाहिलेला आहे. बाळासाहेब हयात असताना सुद्धा, सत्ता नसताना सुद्धा ताकद दाखवून देणारी शिवसेना होती. आज उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत बघताना सुद्धा सत्ता नसताना शिवसेनेतलं ते जे जाज्वल्यपणे ज्या प्रकारचा कार्यकर्त्यांचा काडर तुम्ही म्हणताय, तो सगळा शिवसैनिक म्हणताय, तो मग आता का नाही आहे? ये इतनी खामोशी, म्हणजे शोलेमध्ये एके हंगलांचा जो डायलॉग आहे, इतनी खामोशी क्यों है भाई, मग ती काय अशी? बरोबर नाही, तो कारण त्याला तुम्ही बाळासाहेब त्याला चुचकारत होते, त्याला गोंजारत होते. बाळासाहेबांनी कोर्टात जायला कोणाला मदत केली असं नाही आहे. स्वतःच्या बळावर लढले शिवसैनिक कोर्टात सुद्धा. कोर्टाचा खर्च पण अगदी शिवसेनेने फंडातून केला असं नाही आहे. पण आपल्या पाठीशी बाळासाहेब उभे राहणार ह्याचा जो आत्मविश्वास होता, तो आत्मविश्वास किती दिला गेला? किती दिला? नाही दिला गेला. म्हणजे शिवसेना हा युनिक पक्ष आहे जगातला की ज्या पक्षाला, म्हणजे तो काय ते TMCचे लोक गेले, तो पक्ष त्रिपुरातला, त्याचा काय ते ऑफिस कोलकात्यामध्ये. शिवसेना हा एकमेव पक्ष आहे की ज्याला 10 वर्ष आपले हेडक्वार्टर्स नव्हतं, पण शाखा होत्या, उपशाखा होत्या, आणि शाखा गजबजलेल्या होत्या. पण हा जो सारखा आरोप केला जातो, आणि आता सुद्धा खासदार पुन्हा ते सगळं सुरू झालंच आहे, उद्धव साहेब आम्हाला भेटत नाहीत, आमचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही वगैरे. आता असं आहे की सुरुवातीला ते झाल्यानंतर पहिला स्प्लिट झाला, त्याच्यानंतर परत हीच कारणं देत असतील तर मग एकतर त्यांना ते कळत नाही आहे किंवा लोकांना ते बाळबोध समजतायत. आणि इतका कोण असा नेता असू शकतो की तो आपल्या नेत्यांना भेटणार नाही किंवा काय? आता वाजेंसारखा माणूस सुद्धा जर का इतका निष्ठावान राहू शकतो, आणि इतरांच्या तर आता बरं हा काय विषय चालला आहे आपल्याला उघडपणे माहिती आहे हे काय आहे ते. अशा वेळी केवळ शिवसेनेपुरता नाही, महाराष्ट्राच्या राजकारणाबाबतीत आपल्यासारखा पत्रकार कसा बघतो? ही केवळ ही वेळ आहे, आणि ही आज यांच्यावर असेल तर ती त्यांच्यावरही येऊ शकते. हो, येऊ शकते ना. कोणी सांगितले? कोणी अजरामर, नथिंग इज परफेक्ट. पण त्याच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह आपण उपस्थित करणार की नाही या घडामोडीवर? तुमच्यावर पण येणार ना. नियम एक नाही लागत, नियम सगळ्यांना सारखा लागतो. बरोबर आहे. तुम्ही जर 1 तासामध्ये युती मोडून मुख्यमंत्री व्हायला जाणार असाल, पक्षप्रमुख, आई जर व्याभिचार करणार असेल तर मुलीने आदर्श काय घ्यायचा सांगा मला. तुम्ही सांगितलं ना, निकाल लागेपर्यंत सगळ्या पोस्टवर देवेंद्रचा फोटो होता सभांमध्ये, संयुक्त सभांमध्ये. मग बंद दरवाजा आडची गोष्ट तुम्ही आधी का नाही सांगितली? तसे आता हे लोक सांगतायत, आत्ता नाही, आमची वेळ आल्यावर आम्ही बोलतो, तुमची वेळ आल्यावर तुम्ही बोललात. तर नियम जो तुम्हाला आहे तो त्यांनाही आहे. बरोबर. आता हा परवाच्याही आमच्या चर्चेमध्ये मुद्दा आला. आता आपण एक डिमार्केशन लाईन आखूया की उद्धव ठाकरे काय ते खासगीमध्ये बोलणं झालं आणि त्याच्यामुळे त्याचे काही हेवे दावे झाले, त्यामुळे ते मवियाबरोबर गेले. भाजपला वाटलं की हा विश्वासघात आहे. शिवसैनिक आणि तेव्हाच्या काही नेत्यांना, शिंदेसारख्या वाटलं की हा विश्वासघात आहे, आपण मुळात भाजपबरोबर लढलो होतो. तेव्हा जे काय व्हायचं ते तेव्हा होऊन गेलं, पहिला स्पीड झाला. चला किमान आपण मानून चालू की ते कारण होतं. त्यानंतर ज्या निवडणुका आता झालेल्या आहेत त्या या स्प्लिट नंतर, सगळी पार्श्वभूमी स्पष्ट झाल्यानंतरच्या निवडणुका आहेत, मशाल चिन्हावर लढवल्या गेलेल्या निवडणुका आहेत, उद्धव ठाकरेंचा चेहरा आणि मवियाचं आघाडीचं कवच असलेल्या निवडणुका आहेत. आता सुद्धा पुन्हा तेच मुद्दे, आणि आता तर काय म्हटलं जात आहे म्हणे काँग्रेसमध्ये विलीन होणार होते म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. आता हा कॉमन सेन्सचा भाग आहे की शिवसेना अशी आत्महत्या करेल का उद्धव ठाकरेंचा पक्ष? आत्महत्या करेल का वेगळा विषय, पण तुम्ही म्हणाल की तेव्हा हे लोक का गेले नाही. हो, बरोबर आहे. माझा प्रश्न असा आहे, माझा मुद्दा असा आहे त्यामुळे की एकदा तुम्ही चुकलात, तुम्हाला संधी दिली, पण एवढं नुकसान झाल्यानंतर तुम्ही शहाणे झाले का? परत तुम्ही आम्हालाही भेटत नाही आहेत. म्हणजे आम्ही तुम्हाला संधी दिली होती, शिंदेनी दिली नाही. तुम्ही सुधारताय का नाही? मी तेच करणार. हे पण बघा ना, तुम्ही हे उशिरा 2 वर्षांनी का करतायत, 4 वर्षांनी का करतायत? तर तुम्हाला जी सुधारण्याची संधी दिली नाही, म्हणजे ते असतात ना काय ते, तुमच्यावर 2 गुन्हे झाले, 3रा केला की तुम्हाला तडीपार करणार. बरोबर आहे. बरं. मग तशी त्यांनी संधी दिली होती. इकडे मला त्यांनी आपल्या निष्ठा दाखवल्या होत्या, पण तुमच्या लेखी निष्ठा काही नाहीच आहे ना. नाही, आता हा निष्ठ्याचा मुद्दा लावायचा म्हणून आला तर दरवेळी हे जे कारण दिलं जातं की आम्हाला भेटले नाहीत किंवा काय काँग्रेसमध्ये विलीन होणार होते, याच्या बाबतीतल्या एकाही खासदारानं कोणतंही अधिकृत पत्र लिहिलेलं आहे, तक्रार व्यक्त केलेली आहे, पक्षाच्या मंचावरती व्यक्त केलेली आहे किंवा सोशल मीडियावर केलेली आहे किंवा जाहीर सभांमध्ये केलेली आहे, असं काही दिसत नाही. थेट पक्षांतरच असतं किंवा थेट फुटच असते. तसंच असतं ना. बंगालमध्ये 4 मेपर्यंत रस्त्यावर कोणी बोलत नव्हतं, आज धोंडे मारायला जात आहे तो. मग त्यांनी आधी का तक्रार केली नाही असं म्हणता तुम्ही? नाही म्हणत.
तेच लोक आहेत, तोच अभिषेक काय तो बॅनर्जी आहे, त्याला अंडी मारायला जात आहेत. मग आधी का जात नव्हते, ह्याचं उत्तर आहे तुमच्याकडे. तर आपल्याला योग्य वेळ झाल्यानंतर बरं. वाघ समोर दिसतोय, गोळी झाडली जात नाही टप्प्यात येईपर्यंत, बरोबर आहे ना, त्याला व्यवहार म्हणतात. पुस्तकी तत्वज्ञान ठीक आहे, पुस्तकातली काय ते बंदर काय पुराणातली वांगी, तसं असतं. प्रत्येकजण आपली संधी शोधतो. तुम्ही जर 19च्या निकालापर्यंत गप्प बसलात म्हणजे तुम्ही दबा धरून बसला होता की नाही, मग आता तुमचेही वाघ आहेत, तेही दबा धरून बसतात. पण आता आणि वाघ जेव्हा चिन्ह, मला एक सगळ्यात मोठी गंमत आहे की बाळासाहेबांनी वाघ हे चिन्ह दिलेलं आहे. वाघ डरकाळ्या फोडत शिकारी करत नाही हो. हे सगळे वाघ आहेत ना आत्ता उद्धव ठाकरेंचे, ते वाघ नाही आहेत. ते अखंड डरकाळ्या फोडतात आणि प्रत्येकाला शिकार निघून जाते. आता त्याला वाघ कसं म्हणायचं सांगा. मग आता हा जर का व्यवहार ज्ञानाचाच विषय असेल, तत्वज्ञान नव्हे व्यवहार ज्ञान, तर मग आता शिंदेकडे गेलेले आमदार किंवा खासदार हे शिवसेना, एकनाथ शिंदे आपलं नेतृत्व, हिंदुत्व या निष्ठेपायी गेलेले आहेत का तुम्ही म्हणताय तसं व्यवहार ज्ञानमुळे? व्यवहार हे एक लक्षात ठेवा, लोकांसमोर बोलणं वेगळं असतं आणि करणं वेगळं असतं. पडद्यामागे होतं त्याला राजकारण म्हणतात. पत्रकार फार शहाणे आहेत, त्यामुळे त्यांना वाटतं नाही सगळं दिसतं. पण सगळं दिसतं तर सगळ्यांना माहिती आहे त्याच्या कपड्याच्या आणि पॅन्टच्या आत काय, माझ्याही आत काय. मग आपण कपडे का घालतो? आपण सभ्य आहोत हे दाखवण्यासाठी. नाही तर प्रत्येकाला माहिती आहे त्याच्या अवयव कुठे आहेत, माझे अवयव कुठे आहेत, बरोबर. पण हे दाखवणं, मी एक नेहमी सांगतो की माणूस हा तुझा पशु आहे, पण त्यातल्या जनावराला जो लगाम लावलाय ना त्याला संस्कृती म्हणतात, बरोबर. तो सैल सुटला की विकृती सुरू झाली. तर याच्यामध्ये कुठेतरी राहायचं असतं. इकडे झाला तरी प्रॉब्लेम आहे, तिकडे झाला तरी प्रॉब्लेम आहे. संस्कृती म्हणून अतिरेक करू नका, मग ते काय तो कोण प्रणित मोरे वगैरे होतं, बरोबर आहे. नाही तर आणखीनच पशु जागा होतो. मला एक प्रश्न विचारायचा होता. या सगळ्यामध्ये एक नेहमी तक्रार करण्यात आली की हिंदुत्व सोडलं उद्धव ठाकरेंनी, आणि हिंदुत्व हे बाळासाहेबांपासून एक आलेला एक विचार राहिलेला आहे. शिवसेनेने ते जाहीरपणे आक्रमकपणे भाजपच्या आधी हो. तर हा शिवसेना आणि हिंदुत्वाचा प्रवास, खास करून त्याच्यात भूतकाळाचा आपण त्याच्यात टप्पे पाहिले तर संयुक्त महाराष्ट्र आणि त्यानंतर बराच काळ तसा मराठी म्हणून शिवसेना होती. बाबरीच्या आसपास ते जोरानं सुरू झालं आणि त्याच्यानंतर मग ते प्रकर्षानं मग भगवीशाल आली बाळासाहेबांच्या खांद्यावर, मग रुद्राक्षांच्या माळा आल्या. ते आपण येतो मग उद्धव ठाकरे, राज ठाकरेंचा काळ. राज ठाकरे थोडं आपण साईड ट्रॅक नंतर घेऊया. पण मग उद्धव ठाकरेंच्या नंतर शिवसेनेचं हिंदुत्व आपण कसं पाहता, आणि ते जे इतरांचं म्हटलं जातं की ते सोडल्यामुळे ही अवस्था झालेली आहे, या गोष्टीत कितपत तथ्य आहे? पहिली गोष्ट म्हणजे शिवसेना हिंदुत्ववादी होण्याच्या आधीपर्यंत ती मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक संपलं, पुण्यात चिरकुट करायचं. मग शिवसेना महाराष्ट्रात कुठून पसरली हिंदुत्वानंतर. त्यामुळे महाराष्ट्रभरच्या शिवसेनेला कन्सिडर करायचं. जेव्हा तुमचे बल्क आमदार किंवा खासदार निवडून यायला लागले ते बघायचं असेल तर मग हिंदुत्व हा शिवसेनेचा बाण आहे. ते हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी सोडलं. नंबर 2, तुम्ही जी मतं मिळवली ती अँटी काँग्रेस होती, बरोबर आहे. जे अँटी काँग्रेस पक्ष काँग्रेस बरोबर गेले ते संपले. शेका पक्ष गेला, जनता दल गेलं, रिपब्लिकन पार्टी गेली. उद्धव ठाकरेंची शिवसेना जाणारच ना. तुमचा मतदार कोण आहे तुम्ही त्याच्याकडे पाठ फिरवले. हिंदुत्व वगैरे बाजूला ठेवा. जो भाजपची अख्ख्या देशातली वाढ जी आहे ती हिंदुत्वामुळे आहे असं मी मानत नाही. ती अँटी काँग्रेस कन्सोलिडेशन आहे. जो मतदार हा अँटी काँग्रेस होता आणि पुढल्या काळात काँग्रेस जिहादी होत गेली, त्यामुळे मग तो हिंदू कन्सोलिडेट झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात तुम्ही बघाल तर जिना काय म्हणायचे, काँग्रेस हा हिंदूंचा पक्ष आहे, बरोबर आहे. म्हणून ब्रिटिशांनी आमच्याशी वेगळं बोलावं. आज काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष आहे. अगदी अँथनींचा अहवाल सांगतो. त्यामुळे काँग्रेस हा मुळात काँग्रेस राहिलेला नाही. काँग्रेस हिंदूंची बाजू घेणारा नाही, पण निदान हिंदूंच्या विरोधी असू नये एवढी तर अपेक्षा पाहिजे. आणि म्हणून आजचा भाजप हा स्वातंत्र्यपूर्व काळातल्या काँग्रेसचा वारसा घेऊन आजचा भाजप आहे. त्याला मी हिंदुत्ववादी मानत नाही, सनातनी मानत नाही. हा काही लोकांचा भ्रम आहे का तो सगळं पुस्तकातला आहे. पण प्रॅक्टिकली BJP हा स्वातंत्र्य चळवळीचा वारसा पुढे घेऊन येते आणि त्याच्या मागे लोक उभे राहतात. आता पुन्हा त्यामुळे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं याचा अर्थ काय, की सावरकरांना भारतरत्न द्या ही तुमच्या जाहीरनाम्यात मागणी आहे आणि तुम्ही त्याच्या मंचावर बसताय, तो तिथे सावरकरांच्या शिव्या घालतो. याला हिंदुत्व सोडणं म्हणतात. अजितदादांनी बटोगे तो कटोगेला ऐन निवडणुकीत विरोध केलेला आहे, लक्षात घ्या. अजितदादांनी नाही सोडलं BJPवरून. उद्धव ठाकरे नको तितके पुरोगामी झाले. हा फरक आहे ना.
तर सोडलं याचा अर्थ तो समजून घ्या. तुम्ही जेव्हा तुमची ओळख पुसून टाकता तेव्हा मग तुम्हाला ब्रँड आणि वारसा वगैरे बोलायचा अधिकार राहत नाही. मग शिंदे तरी तुम्ही तुमच्या चौकटीतलं जे काही हिंदुत्वाची व्याख्या आहे त्या दृष्टीने शिंदे हिंदुत्ववादी आहे. शिवसेना त्यांची शिवसेना आज हिंदुत्ववादी तरी आहे ना, आज तरी आहे. पण ही शिवसेना आणि एक शिंदेची शिवसेना किंवा भाजप हे हिंदुत्ववादी आहेत असं मी मानत नाही. त्यांना हिंदूंच्या मतावरती आहेत. जसं काँग्रेस स्वतःला मुस्लिम म्हणत नाही पण फक्त मुस्लिम मतांवर चालायला बघतं, तसं हे हिंदूंच्या मताचा जोगवा मागतात म्हणून काही हिंदुत्ववादी नाही. जशी मुस्लिम लीग ही वेळ आली की तुमचं संविधान वगैरे गेलं 12च्या वर, कुराण पहिलं, तसे हे लोक नाही आहेत, लक्षात घ्या. तर उद्या आलं तर नाही ना संविधान म्हणायला तयार आहेत ना, तेव्हा त्या अर्थाने हे हिंदुत्ववादी नाही आहेत. बरं, मी इकडे एक शिवसेनेची आत्ताच्या स्थितीमध्ये जी काही महत्त्वाची स्थित्यंतर आहे त्याच्यामध्ये एक बाळासाहेबांचं जाणं हा एक महत्त्वाचा भाग झाला. त्याच्या जोडीला भाजपसोबत गेलेले प्रादेशिक पक्षांचं संकुचन हा देशभरातला पॅटर्न बघायला मिळतो, ज्याची पावलं लक्षात यायला लागली होती. युती सरकारचं म्हणजे मी 99चं 95-99 नाही म्हणते, मी आत्ताच्या युती सरकारच्या काळामध्ये पहिल्याच टप्प्यामध्ये उद्धव ठाकरेंचे ते दिवाकर रावते तर माझ्या खिशात राजीनामेत वगैरे किस्से ते सांगायचे ते, म्हणजे तेव्हा ते फ्रिक्शन सुरू झालं होतं. त्यांच्या लक्षात येत होतं की आपलं स्पेस आकुंचित होत चाललेली आहे. आता मातोश्रीवरती काय अमित शहा येणार नाहीत का मोदी येणार नाहीत. माझा प्रश्न असा आहे, या दृष्टीने जे व्यावहारिक एक स्वतःकडनं प्रोटेस्ट दाखवणं भाजपच्या समोर, अस्तित्वाची लढाई दाखवणं आणि म्हणून पर्यायानं इतर ठिकाणी जाणं, हा विचार आहे हे नैसर्गिक नव्हतं का? हा स्वाभाविक परिणती नव्हती का भाजपच्या ॲग्रेशन समोर? म्हणजे भाजपने शिवसेनेसमोर पर्याय ठेवला होता, उद्धव ठाकरेंसमोर पर्याय ठेवला होता. हो, मला सांगा की पालघरची जागा ही भाजपची होती, ती त्यांनी तुम्हाला दिली की नाही? नितीश कुमारला 4 जागा आल्या होत्या 14मध्ये, त्याला 19ला बरोबर घेताना भाजपने आपल्या 22पैकी 5 जागा नितीशला दिल्या. खाल्लं कोणी कोणाला? नितीशला भाजपने संपवला की नितीशला मदत केली? तुम्ही सांगा मला. म्हणजे मला तुमची आणि माझ्या भाषेत गल्लत होते. मी जी भाषा शिकलोय त्या भाषेमध्ये मदत करणारा असतो त्याला मदतनीस म्हणतात. तुम्ही म्हणता तो मदत नाही, तो घेतोय. पण एकदा मदत हा शब्द आला की नंतर घेणारा उपकृत ठरतो. उपकृत होणाऱ्याला ठरवावं लागतं की आपण पुढे काय राहायचं. उपकृत आहे त्याने उपकृत राहावं. एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला प्रभू निवडून आले 87मध्ये, त्यानंतर तेव्हा प्रभूंच्या विरोधात भाजप होता. प्राणलाल वोरा या जनता पार्टीच्या उमेदवाराला भाजपने पाठिंबा दिला होता आणि बाळासाहेबांनी प्रभूंची निवडणूक ही हिंदुत्वावर लढवली आणि हिंदुत्वाला प्रतिसाद मिळतो म्हटल्यानंतर प्रमोद महाजन हे मातोश्रीवर आले आणि ती युती झाली. म्हणजे भाजपने शिवसेनेकडून हिंदुत्व घेतले, बरोबर आहे. पण त्या काळात बाळासाहेबांचा जो करिश्मा होता त्याचा फायदा भाजपला मिळाला ना. आणि तरीही भाजपने धाकटा भाऊ म्हणून स्वीकारला. ऑल इंडिया तो मोठा असेल, त्यांनी छोटेपणा घेतला की नाही. आज मोदींचा फायदा, मला सांगा, मोदी येण्यापूर्वी शिवसेनेचे 18 खासदार कधी होते? 12 होते का? मग तो फायदा कोणाला मिळाला? मग मोदी मोठा आहे की नाही, मग भाजप मोठा आहे की नाही? नाही, आम्ही मोठा म्हणणार नाही त्याला. याला आडमुठेपणा म्हणतात, आडमुठेपणा. तुम्ही असं सुचवताय की उद्धव ठाकरे बाळासाहेबांची जी प्रतिमा होती, ज्याच्या सावलीमध्ये मातोश्री आणि उद्धव ठाकरे आणि सगळंच ठाकरे कुटुंबीय आहेत, त्या सावलीचा आकार आपल्यालाही धारण झालाय अशा गैरसमजात राहिले की आपणही बाळासाहेबांचं. नाही, आपण बाळासाहेब आहोत. मी आदेश देतो, मला नाही कळलं ते. आदित्य ठाकरे पण आदेश द्यायला लागले. बाळासाहेब हे व्यक्ती महात्म्य आहे, मातोश्रीचं स्थान महात्म्य नाही. उद्या एखाद्या मंदिरातली मूर्ती बाजूला ठेवून भाऊ तिथे बसला तर कोणी त्याच्यात कुठला दुसरा दगड ठेवला लोक डोकं टेकणार नाहीत. बाळासाहेब हा ब्रँड होता, ठाकरे ब्रँड नव्हता. बाळासाहेब हा ब्रँड होता, त्याचा फायदा भाजपला मिळालेला आहे, ते नाकारू शकत नाही. या न्यायाने मग शिंदे म्हणजे सुद्धा ठाकरे नव्हेत? नाहीच. कोणी सांगितलं? ते म्हणतात का स्वतःला ठाकरे? म्हणणारच नाही. याला व्यवहार म्हणतात. तो एकनाथ शिंदेना कळतो आणि उद्धवला तो कळला नाही. हा प्रॉब्लेम आहे. पण भाऊ, एक म्हणजे सोडून द्या की तुमचा स्वतःचा राजकीय विचार वगैरे, पण एक शिवसेना फ्रॅक्शन आहे ज्याच्यामध्ये आता त्यांचे खासदार कमी झालेत. लोकसभेत आता फक्त काय 2-3च खासदार उरले. आमदार तर फारच कमी आहेत, सत्ता तर नाहीच आहे आणि शिवाय अस्तित्वाचा प्रश्न आहे. दुसरी शिवसेना आकडेवारीच्या बाबतीत मजबूत दिसू शकते. उपमुख्यमंत्रीपद आहे, माजी मुख्यमंत्रीपद राहिलं आहे आणि बाकीची ताकद आहे. पण आपल्या सगळ्यांना व्यवहार, तुमचा शब्द व्यवहार ज्ञान म्हणून माहिती आहे की ती शिवसेना बलाढ्य हिंदुत्ववादी महाराष्ट्रातला एक प्रादेशिक फोर्स असलेली शिवसेना ती सुद्धा नाही आहे शिंदेची. शिवसेनेची ही अवस्था, एक मराठी माणूस, एक पत्रकार आणि एक असा पत्रकार ज्यांनी कधी कधी शिवसेनेच्या मुखपत्र मार्मिकमध्ये काम केलेलं आहे,
तर हे ठीक चाललंय महाराष्ट्रामध्ये का आजचा काळच आपल्याला स्वीकारायचं की आता राष्ट्रीय पक्षच राहणार, प्रादेशिक जाणार? तर एक काळ शेका पक्ष मोठा होता ना, तो कोणी संपवला नाही, त्यांनी स्वतःच संपवला. 2 नंबरचा पक्ष होता महाराष्ट्रामध्ये. आता अलिबागपुरता उरला नाही तर त्याला दुसऱ्या कोणाला ब्लेम करत राहायचं का? तुम्ही कधी स्वतःच्या पायावर उभे राहणार? प्रजा समाजवादी पक्ष, जनता दल, जनता पार्टी, आज त्याच भाजपच्या लागून बऱ्याचमध्ये जनता दल सेक्युलरचं ऑफिस आहे. काय आहे त्याच्यामध्ये? मग त्यानं काय भाजपने संपवलं का? नाही. पहिली गोष्ट लक्षात घ्या, भाजपने आपलं उभं करायचं ठरवलं, तुमचं पाडायचं नाही ठरवलं. आणि तुम्ही त्यांचा द्वेष करत करत संपलाय. पाकिस्तान 70-75 वर्ष भारताचा द्वेष करत राहिलं. का उभा राहिला ना? सांगा मग. त्याच कालखंडामध्ये इस्रायल जगातली एक महाशक्ती असल्यासारखं उभा राहिलं. का राहिलं? आम्हाला सगळे टपले छळण्याला, असं इस्रायलने म्हटलंय का कधी? नाही. ते आपले उभे राहिले. भोवताली सगळे अरब देश आहेत. तर हे व्यक्ती मूड असतो ना, तो ढोंग असतो, पाखंड असतो. कोणी तुम्हाला संपवत नाही, तुम्ही तुमच्याच चुकांनी संपता. मग ते कोणत्याही कारणामुळे संपत असतील किंवा काय, पण महाराष्ट्रामध्ये आता प्रादेशिक फोर्स राष्ट्रवादी स्प्लिटमध्ये, आणि त्याच्यात सुद्धा गंमत अशी आहे किमान शिंदे आणि ठाकरे हे परस्परांचे विरोधक आहे, ते स्पष्ट आहे. तिथे तर तेही नाही आहे. सगळे जवळपास मानतात की ते एकच आहेत आतून. म्हणजे तो नाही. आता राष्ट्रवादी स्वतःला राष्ट्रीय मानते, ते सोडून द्या. प्रादेशिक अस्मिता असलेले 2च पक्ष, एक शिवसेना आणि एक मनसे, एक सक्षम ताकद असलेला चेहरा असलेला. आणि हे दोन्ही पक्ष आता वीक झालेले आहेत, मनसे असेल आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल म्हणून. तर अशी एक प्रादेशिक शक्ती नसणे याकडे तुम्ही कसं पाहता? काही ठीक आहे मग? नाही, त्या प्रादेशिक शक्तीने आपली जी ताकद आहे ती योग्य रीतीनं वापरलं कोणी संपवू शकत नाही तुम्हाला. केरळमध्ये असेल, तमिळनाडूमध्ये असेल, भाजप का शिरकाव करू शकला नाही? बंगालमध्ये ममता दिदीने मूर्खपणा केला नसता तर तिला हरवणं अशक्य. कोणता मूर्खपणा? ती अँटी हिंदू झाली. म्हणजे मी हा प्रांत मुस्लिम करून टाकेन इथपर्यंत गेल्यानंतर ती हिंदू अस्मिता बाहेर आली, जिने भाजप नाही जिंकलेला. हिंदूंनी, तुम्ही मला सांगा की अख्ख्या त्या गेल्या 2 महिन्यामध्ये कुठे मोदी जिंदाबाद ऐकलं का तुम्ही? 4 मे नंतर अमित शहा जिंदाबाद ऐकलं. भाजप जिंदाबाद नाही कोणी बोलत, जय श्रीराम बोलतो. मग कोणी हरवलं ममताला? श्रीरामाने हरवलं. ममताला श्रीरामाशी पंगा घ्यायची काय गरज होती सांगा? बंगाली अस्मिता श्रीरामाविरुद्ध असते का? तिथे तिचा पराभव झाला. इथे पण यांनी आपली धरसोड केलेली आहे. म्हणजे आता आम्ही विकत घेतली अस्मिता. आता आम्ही म्हणू तसं तिने आमच्या जनानखान्यात राहावं अशी अस्मिता राहत नाही. आणि भाजपने कोणाची अस्मिता दुखवायचा प्रयत्न केला तर त्यांनाही ती लोकल अस्मिता संपवेल. पण एक विचार असा मांडला जातो की जशी दक्षिणात्य राज्यांमध्ये जशी एक अस्मिता, प्रादेशिक अस्मिता पाहायला मिळते, उत्तरेत सुद्धा प्रादेशिक अस्मिता, पण एक उत्तर हिंदीचा अख्खा 8 राज्यांचा पट्टा आहे म्हणून, पण अशी एक अस्मिता आहे. जय जय गरवी गुजरातची अस्मिता आहे, किंवा आमचे गोव्याची पण अस्मिता आहे, महाराष्ट्राची तर आहेच. आणि म्हणूनच महाराष्ट्र धर्म माझ्या माहितीनुसार राष्ट्रीय प्रेरणा शिवाय धर्माची प्रेरणा असणारं राज्य हे बहुधा एकमेव की ज्याच्यामध्ये नावामध्येच राष्ट्र आणि ते महाराष्ट्र आहे, आणि शिवाय महाराष्ट्र धर्म पण आहे. तामिळ धर्म आहे की नाही मला माहीत नाही, अशा अर्थानं स्वतःची आयडेंटिटी. त्या धर्माचं राजकीय प्रकटीकरण करणारा एकही प्रादेशिक पक्ष नसावा. हे तुम्ही शिवसेना आहे की नाही, मनसे आहे की नाही, राष्ट्रवादी आहे की नाही, पण याला तुम्ही कसं पाहता? म्हणजे भारतामध्ये सेट होत असताना महाराष्ट्राचं अस्तित्व नेमकं कसं बघणार तुम्ही? मग कसं असतं माहिती का, एक जर अखंड भारत नावाची कल्पना आहे, आपण संविधान म्हणतो, त्या संविधानाने हा खंडप्रदेश अखंड राहावा म्हणून संविधान केलेलं, बरोबर आहे. त्या संविधानामध्ये या व्यवस्था आहेत की एखादं राज्य तुटून बाहेर पडू नये, ते कंट्रोल करावं म्हणून राज्यपाली कन्सेप्ट आहे. तुम्ही कशावर हल्ला चढवलात? राज्यपालावर. कशाला? राज्यपालाला त्याच्या नावाने राज्य चालतं, त्या राज्याच्या मालकीच्या विमानातून उतरवणं हा केवढा सन्मान होता. तुम्ही कोश्यारींचा विषय म्हणताय का? पण जे कोश्यारींची विधानं ती महाराजांबद्दलची असतील, ती शाहू फुले आंबेडकरांबद्दलची असतील, त्याच्यावर एका लोकनियुक्त सरकारने दिलेल्या आमदारांच्या यादीला टांगत ठेवणं असेल, या बाबतीत तुम्हाला काहीच आक्षेप नाही वाटत? आहे ना आक्षेप, पण दुसरीकडेही आहे. बोलणं एका बाजूचं जातं, माझा आक्षेप त्याच्यावर आहे. दुसऱ्या बाजूचं बोलला का तुम्ही? कधी नाही बोलत. ज्याला गोदी मीडिया म्हणतात तो गोदी मीडिया नाही आहे, तो पार्शल बायस मीडिया आहे, हा माझा आक्षेप आहे. दुसरी बाजू दाखवली जाते का? नाही दाखवली जात. ज्या वेळेला तुम्ही एकनाथ शिंदे फुटले म्हणता, त्या वेळेला तुम्ही तितक्याच अगत्याने उद्धव ठाकरेंनी निकालानंतर 1 तासात पलटी मारली, हे सांगता का? नाही सांगत. याला लपवणं म्हणतात.
आणि मग यातून उद्धव ठाकरेंचं जास्त नुकसान झालं. एक गोष्ट आम्ही लहानपणी ऐकलेली की एक मुलगा चोर पकडला जातो, फाशी होते आणि तो म्हणतो आईला भेटायचं, तो आईचं काम चावतो का. हो माहिती आहे, लहानपणी तू माझे तसं मीडियाने हे सगळे पक्ष बुडवलेत असं माझं म्हणणं आहे. तुम्ही आज प्रॅक्टिकली बघा, तुम्हाला असं दिसेल जे प्रादेशिक पक्ष तुम्ही म्हणता ते प्रादेशिक पक्ष भाजपने नाही संपवले, मीडियाने संपवले. कसे? आज तुम्ही शिवसेना बघा, ती मीडियामध्ये जमिनीवर नाही आहे ना. आणि महापालिका निवडणुका संपल्यानंतर उघडपणे देवेंद्रनी सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी, की मीडियाने आमचं खूप मोठं मदत केलेली आहे, की त्यांनी सगळ्या विरोधी पक्षांना मीडियामध्ये अडकवून ठेवलं, त्यामुळे जमिनीवर आम्हाला रान मोकळं होतं. इतकं ओपन सांगितलं. हे सगळेच्या सगळे विरोधी पक्ष हे मीडियामध्ये अडकलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना हँडल करण्यासाठी भाजपने IT सेल आणि मीडिया सेल ठेवले. आपण मीडियाचा उल्लेख केला म्हणून मराठी वृत्तवाहिन्या आणि मीडियाचा उल्लेख आला तर संजय राऊतांचा उल्लेख होणं अपरिहार्य आहे. आणि त्यानिमित्तानं त्यांनी एक नवीन फॉर्मॅटच त्यानिमित्तानं तयार झाला, संजय राऊतांचं लाईव्ह रोज सकाळी 10 वाजता दाखवणं, आणि आम्ही सगळे ते दाखवतो. तुम्ही, मला माहित नाही तुमचा कधी संजय राऊतांशी त्याचा 1-to-1 संपर्क आला का, कारण तुम्ही फार आधीच तुम्ही काम मार्मिकमध्ये संजय राऊत लिहायचं. हां, त्यामुळे. पण संजय राऊत या फिनॉमिनाकडे आज शिवसेनेच्या या आजच्या वर्तमानाकडे पाहत असताना एक फार महत्त्वाचा चेहरा आहे संजय राऊत. तुम्ही संजय राऊतांकडे कसं पाहता, एक पत्रकार म्हणून, एक माणूस म्हणून, एक राजकीय विश्लेषक म्हणून? मला संजय राऊत व्यावहारिक वाटतो पण राजकारणी नाही. शिवसेनेचं सगळ्यात मोठं नुकसान संजय राऊतने केलं. पुढे फरक बघा, एका मार्मिक नावाच्या साप्ताहिकातून जन्माला आलेला पक्ष एका दैनिकाच्या संपादकाने संपवला आहे की नाही. ही फॅक्ट आहे की नाही. जी तोंड पाटील की संजय राऊतने केली आहे, त्यातून शिवसेनेचं नुकसान किती झालं आहे बघा ना तुम्ही. म्हणजे तुम्ही पत्रकार म्हणून बाजूला ठेव, पण तुम्ही त्या पक्षात आहात, त्या पक्षाचं कल्याण तर झालं पाहिजे. तुम्ही असा एक मुद्दा दाखवा की ज्यामुळे संजय राऊतमुळे शिवसेनेचा फायदा झाला. आणि मी त्याच्यावर व्हिडिओ पण केलेला आहे. तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला तो कोण दादरा नगर हवेलीचा कोण होता, तो त्यांनी आत्महत्या केली, खासदार, त्याच्या बायकोला शिवसेनेत आणून तिला शिवसेनेची खासदार केली होती. ते संजय राऊतने केलं. मी कौतुक केलेलं आहे संजय राऊत की हे पवार पण करू शकत होते. मी कौतुक पण केलेलं आहे राजकारणी म्हणून. पण बाकी तुम्ही मला दाखवणं काय झालं. त्यामुळे आज अभिषेक बॅनर्जीवर जे काय दोषारोप केले जातात त्यापेक्षा संजय राऊतवर होणार नाहीत का. पण आपण बोलतोय त्यातून आपल्या पक्षाचा फायदा झाला पाहिजे. असा कुठला फायदा केला ते म्हणून. पण आज शिवसेनेची अशी आक्रमकपणे भूमिका घेऊन बाजू मांडणारा, आणि तो जो एक अंगार शिवसैनिकांचा असतो, तो किमान शाब्दिक पातळीला मांडणारा, लेखनाच्या पातळीला मांडणारी एकच व्यक्ती आहे संजय राऊत, आणि त्याची त्यांनी किंमतही मोजलेली आहे. तुम्ही शिवसेनेला झुरळ म्हणताय, तो डिपके कोण आहे. ह्यांना तरी 20 वर्ष लागली, त्यांनी 20 आठवड्यात काय 20 दिवसामध्ये करून दाखवलं. एक दबदबा आहे डिपके नावाचा, कॉक्रोच पार्टीचा दबदबा. ठीक आहे, महत्व, एक ओळख मिळाली का सोशल जमिनीवर जे नाहीये, जमिनीवर जे नाही. मला मध्ये एका हिंदी पॉडकास्टमध्ये त्यांनी विचारलं की आप बोलो की इनका उभार कैसे होगा विपक्ष का. तर मी त्याला सांगितलं सोपा उपाय आहे. सगळ्या विरोधी पक्षाने आपल्या पार्टीतले प्रवक्ते सॅक करून टाकायचे. ज्याचा पेपरमध्ये किंवा चॅनेलवर फोटो येईल, चेहरा दिसेल, त्याला काढून टाका पक्ष. पहिलं मीडियातून सगळे पक्ष बाहेर काढा, बघा त्यांना उभा येतो की नाही. त्यांना जमिनीवर काम करायला लागेल. जाहिरात खूप आहे हो, गोडाऊनमध्ये माल नाही, दुकानात माल नाही, तुमच्याकडे गिराईक येईल कसं. या सगळ्या पक्षांची ती अवस्था आहे. ममता जेन्युअनली ती रिझाईन व्हायला तयार नव्हती. मी तिला खोटी नाही मानत. तिला पटत नव्हता आपला पराभव झाला. तिला गाफील कोणी ठेवली. गेल्या विधानसभेत महाराष्ट्रामध्ये कॉर्पोरेशनच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला किंवा विरोधी पक्षांना गाफील कोणी ठेवलं. मीडियाने ठेवलं. ठाकरे ब्रँड, ठाकरे ब्रँड. कुठे होता हो ब्रँड तो. गेले 6 महिने तुमच्या तोंडी मी हा शब्द ऐकला नाही. मग कुठे गेला ब्रँड. नाही, आता हा विषय सविस्तरपणे बोलता येऊ शकतं, त्याची भूमिका पण मांडेन, पण इकडे मी तुमची मुलाखत घ्यायला बसलेलो आहे. पण प्रवक्ते किंवा अशा प्रकारचे स्पोक्सपर्सन्स असतात, ते या निमित्तानं विविध सामाजिक विषयांवरती पक्षाची भूमिका जोरकसपणे मांडत असतात स्वतःचा, आणि त्या मंचाचा वापरही करत असतात. चॅनलच्या चर्चांचा वापर करून आजचे अनेक प्रस्थापित चेहरे, मी नावं घेणार नाही, सर्व पक्षीय चेहरे, काही चेहरे तर आज आमदार का खासदारकांपर्यंत गेले, ज्यांची सुरुवात प्रवक्ते म्हणून झाली होती. आणि या निमित्तानं पक्षाच्या पुढच्या पिढीचं नेतृत्व सुद्धा तयार होत असतं, आणि आमची या विषयावरची भूमिका ही सर्वसामान्यांपर्यंत कळत असते, जी नाहीतर कळणार कशी. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा आहे की एखाद्या संजय राऊतांनी पक्ष अख्खा बुडवला असं म्हणत असताना काँग्रेसबरोबर जाऊन महाविकास आघाडीमध्ये निर्णय जायचा उद्धव ठाकरेंनी घेतला होता. तिथे शरद पवार आर्किटेक्ट असेल तर शिवसेनेच्या पातळीला संजय राऊत होते, जे काही प्रत्यक्ष बोलणं असेल तर. या दृष्टीने त्यांच्या निष्ठेचं तरी किमान
तुम्ही ॲप्रिशिएट कराल? नाही नाही, निष्ठा वेगळी आहे, निष्ठा उपयोगाची पण पाहिजे. काँग्रेसमध्ये अनेकांची निष्ठा आहे. तुम्हाला सांगतो, जयराम रमेश हे निष्ठावान नाही आहेत. हो. जयराम रमेशचा तुम्हाला जुलै ऑगस्ट 2013 किंवा सप्टेंबर असेल इंटरव्ह्यू मिळेल. त्याच्यात त्यांनी मोदींचं अतिशय उत्तम असेसमेंट केलेलं. त्यांनी सांगितलं होतं की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये हो. काँग्रेस समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आज ते काय बोलतात? मग त्यांनी बुडवली नाही पार्टी. तेही प्रवक्ते, तेही खासदार आहेत, ते मंत्रीसुद्धा होते. त्या निष्ठेला काय चुलीत टाकायचं पक्ष बुडाला असेल तर सांगण्याचा मुद्दा लक्षात घ्या. मुद्दा असा आहे की तुम्ही तुमचं योगदान पाहिजे. तुम्ही मला सांगा, सुनील बन्सल, तो भूपेंदर यादव किंवा ते संतोषी यांची नावं तरी तुम्ही बंगालच्या निवडणुकीत ऐकलीत? ते कुठे आले होते कॅमेऱ्यासमोर? पण चल 2/3 मेजॉरिटी आणली त्यांनी. ते कार्यकर्ते असतात. मी जसा मगाशी संजय राऊतांबद्दल प्रश्न विचारला तसा आणखी 2 व्यक्तिमत्वांबद्दल मी विचारेन. मी फारसा इतिहासात यासाठी जाणार नाही, कारण आता वर्तमानच इतकं इंटरेस्टिंग झालेलं आहे की, आणि शिवसेनेचा इतिहास, नामांतर आंदोलनाबद्दल सगळं एका हिंदीने विचारलं की ह्या विरोधी पक्षांचं भविष्य काय? हो. तर म्हटलं भूतकाळाला भविष्य नसतं. भूतकाळाचं भविष्य वर्तमान असतं आणि वर्तमानात भविष्य असतं. यांना भूतकाळातून आधी इकडे यायला लागेल. शिवसेनेला, उभाटा शिवसेनेला आजच्या काळात यायला लागेल ते अजून बाळासाहेबांच्या काळात आहेत, आणि बाळासाहेब हयात नाही आहेत. तेव्हा वर्तमानात या, मग भविष्य. माझ्या मुलीला किंवा मला भविष्य आहे, मुलीला आहे, नातीला आहे, पण माझ्या वडिलांना भविष्य नाही ना, ते नाही आहेत आता. तेव्हा पहिली गोष्ट आपण जेव्हा भविष्याचं बोलतो ते सांगतो की इथे प्रॉब्लेम काय तुमचे काय ते, म्हणून जयराम रमेशचा उल्लेख केला. तेव्हा त्याच्यात त्यांनी, आणि तेव्हा छोटी गोष्ट नव्हती, त्यावेळेला ते मंत्री होते आणि सत्यव्रत चतुर्वेदी हा काँग्रेसचा ऑल इंडिया प्रवक्ता होता. तो इतका खवळला होता, तो म्हणाला एवढं मोदी भक्ती करायची असेल तर जा भाजपात आणि तिकडे जाऊन आरत्या कर, इतकं झालं होतं. पण उद्धव ठाकरेंनी या काळामध्ये, म्हणजे ही टीका समीक्षा झालीच पाहिजे आणि ती तुम्ही परखडपणे करताय, पण याच उद्धव ठाकरेंनी आधी त्यांच्यावरती आरोप झाला वडिलांचा चेहरा आहे म्हणून यश मिळतोय, पण बाळासाहेब गेल्यानंतर सुद्धा महापालिका सुद्धा त्यांनी जिंकून दाखवली, मुंबई महापालिकेसारखी, आणि विधानसभेत सुद्धा यश म्हणून दाखवलं. मग काय, मोदींचा चेहरा होता म्हणून यश मिळाला. मग आली नंतरची निवडणूक, त्याच्यात सुद्धा त्यांनी यश मिळवून दाखवलं. मशाल चिन्हावरती त्यांचे खासदार पण आले आणि नंतर आमदारही आले, जो काही सेट ऑफ आमदार आले असतील ते. बाळासाहेब गेल्यानंतर महापालिका जिंकली असं तुम्ही म्हणताय? बाळासाहेबांच्या नंतरची बरोबर आहे. भाजपचे किती आले? 17ची निवडणूक भाजपचे किती आले? लेवल केलं भाजपने. भाजप तुल्यबळ भाऊ झाला. 2-3 जागांचा फरक होता फक्त. तो आफ्टर इफेक्ट. बाळासाहेब गेल्यानंतर सुद्धा शिवसेना अखंड होती. तुम्ही ठाण्यामध्ये एकही जागा, म्हणजे काय असतील, एकदा दुसरी असेल, पण एकनाथने मुंबईत 27, 28, 29 जागा आणल्या ना. उद्धव ठाकरे किती जिंकू शकले? का नाही मुंबई जिंकू शकले? मुंबई ठाणा हा तुमचा बालेकिल्ला होता. उद्धव ठाकरेंची सगळ्यात मोठी चूक सांगतो आणि भाजपची सगळ्यात मोठी लबाडी तुम्हाला सांगतो. मी मोदी भक्त म्हणताना तुम्ही, मी मोदी भक्त आहे आणि मोदींच्या लबाड्या पण मीच सांगतो, तुम्हाला नाही सांगता येत, कारण तुम्ही बायस असता असा माझा आरोप आहे. तुम्हाला सांगतो 2014 पर्यंत शिवसेना भाजप एकत्र लढत होते. शिवसेनेला कधीही भाजपची लबाडी काय असेल तर भाजपने शिवसेनेला त्यांची खरी ताकद कधी कळू दिली नाही, एकत्र लढले. 14मध्ये भाजपने जो एक मूर्खपणा केला त्याच्यात शिवसेनेला तिची ताकद कळू दिली. तुम्ही जे म्हणता ना बाळासाहेबांच्या नंतर 2014मध्ये उद्धवनी सगळ्यात मोठा पराक्रम केला, पण तो कॅश केला. बाळासाहेबांना देखील स्वबळावर 63 आमदार निवडून आणता आले नव्हते, उद्धवने आणले. हे उद्धवचं कर्तृत्व होतं. आणि ऐन वेळेला 4-5 दिवस शेवटचे असताना सगळे उमेदवार उभे करावे लागले. शिवसेना सगळ्या जागा लढली आणि 63 आमदार. भाजपसोबत बाळासाहेब 74 पर्यंत गेले होते. हे केवढं मोठं यश होतं. पण ते यश, तो आंबा काढला तर आडीत टाकून पिकायची तरी वेळ बघितली पाहिजे ना. त्याच्या आधी हे गेले सरकारमध्ये, 63 निवडून आणले आणि आणखीन 36 जागा, माझा अभ्यास आहे त्याचा, 36 जागा अशा होत्या की ज्या 5-7 हजाराच्या फरकाने पडल्या होत्या. या 99-100 जागा शिवसेनेचे स्ट्रॉंग होल्ड होता. उद्धव ठाकरेंनी पुढची 5 वर्ष त्या 100 जागांवर काम केलं असतं आणि उठच्या 3ऱ्या नंबरच्या धरून 150 जागांवर, तर भाजपला 19मध्ये आम्हाला युती नको म्हणता आलं असतं.
पण त्यांनी ती संधी घालवली. त्या उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व मी सांगतो ना, जे तुम्ही सांगतच नाही मी सांगतोय. ज्याला तुम्ही उद्धव ठाकरेंचा विरोधक म्हणता तो सांगतोय की जे बाळासाहेबांपेक्षा मोठं यश होतं 14चं. बळावर बाळासाहेब विधानसभा लढले नाहीत, ते उद्धव ठाकरे लढले. परिस्थितीमुळे लढले, पण लढले, शेपूट नाही घातलं आणि 63 जागा निवडून आणले. आठवतं का नाही? तुम्ही टिकलात. टिकावं लागतं. आज पडलो, परत लढू, परत येऊ. याच्यासाठी शाश्वत या सगळ्याच्या बाबतीत शिवसेनेला भाजपपासून तोडणं, आणि ते तर अगदी शरद पवारांनी स्वतःच मान्य केले. 2014ला त्यांनी जो भाजपला पाठिंबा दिला त्याच्यात ते म्हणाले होते की मला दीर्घकालीन हेच हवं होतं की शिवसेना भाजपसोबत राहू नये. आणि नंतर मग महाविकास आघाडीच्या मागे सुद्धा प्रमुख चीफ आर्किटेक्ट तर शरद पवारच होते. शरद पवार आणि ठाकरे, विशेषतः शरद पवार आणि बाळासाहेब नाही म्हणते, शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि पर्यायानं तयार झालेली ही राष्ट्रवादी शिवसेनेची जवळीक, ठाकरे आणि पवारांची ही जवळीक दुसऱ्या पिढीतली, याच्याकडे तुम्ही कसं पाहता? याच्यामध्ये पण काही रूट्स आहेत आजच्या राजकारणाचे? आहेत ना. मी अनेकदा सांगून झालेलं आहे, शरद पवार हा महाराष्ट्राच्या राजकारणातला बरमुडा ट्रँगल आहे. त्यांच्या जवळ गेलेले संपले. कोण शिल्लक आहे मला सांगा? शेतकरी कामगार पक्ष आहे, सगळे पक्ष. हे समोर दिसत असताना आणि आपल्या पित्याने कधीही राजकीयदृष्ट्या शरद पवारांची युती केली नाही, हे दिसत असताना जर उद्धव ठाकरे तिकडे गेले असतील तर पवारांनी शिवसेना संपवली असं मी म्हणणार नाही, उद्धवने संपवली असं. तुम्ही एका मोहाला बळी पडलात, त्याची किंमत पण मोजावी लागते ना. त्यामुळे हे सगळं पवारांनी केलं म्हणणं ठीक आहे, पवार म्हणजे कोणी आपल्याकडे पवारांच्या नावावर ढकलायचं, पण तुम्ही जागे नव्हता का? तुम्ही जागे नव्हता. चर्चेच्या पुढे जाणं शेवटी ह्याला भरपूर किस्से सांगतायत, तरी मी किमान इतिहास टाळलाय, नाही तर मग त्याच्याबद्दल बाळासाहेबांबद्दल आपल्याला भरपूर बोलता आलं असतं, पण मला वर्तमान जास्त त्याबद्दल बोलायचं आहे. आता स्थिती अशी आहे की एकीकडे वर्तमान आणि भविष्याचा सांधा जोडत असताना ठाकरेंकडे आदित्य आहेत आणि तिथे अजूनही एकनाथ शिंदे काही फार वय नाही झालेले. एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे आहेत. या दृष्टीनं शिवसेनेची वाटचाल आपण कशी पाहता? आणि मुळात दोन शिवसेना यापुढे महाराष्ट्रामध्ये हे नेहमीच दोन शिवसेनाचं चित्र राहणार का? नाही, मला वाटत नाही. उद्धव ठाकरे कदाचित ते विलीन पण करतील कोणाकडे तरी, कारण त्यांना इंटरेस्ट नाही. तो उद्धव ठाकरेंचा प्रॉब्लेम काय माहिती का? त्यांना पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट नाही. राजला होता, लक्षात ठेवा. अगदी शाळकरी वयापासून राज ठाकरे आपल्या काकांबरोबर जायचे. 95ला सत्ता येईपर्यंत राज ठाकरे राजकारणात इंटरेस्टेड नव्हते, नंतर त्यांचा इंटरेस्ट झाला. म्हणजे सत्तेचा लाभ आहे म्हणून, ॲसेट म्हणून पाहिजे, लायबिलिटी नको. राजकारणी ॲसेट पण असं, लायबिलिटी पण. उद्धव ठाकरेंना लायबिलिटी नको आहे. आणि त्याचा विचका कुठून झाला बघा. शिवसेनेचा विचका होण्याचं कारण तुम्हाला सांगतो. 2019ला जेव्हा आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवायची ठरवली तेव्हा अजेंडा काय होता? नाईट लाईफ. मराठी अस्मितेमध्ये नाईट लाईफ कुठून आलं मला कळलं नाही. तो एक मुद्दा होता भाऊ. नाही, तुमच्या एका व्हिडिओ सुद्धा तुम्ही म्हणाला होता, हिरिरीने बोलणं सारखं कॉस्मोपॉलिटन शहर 24 तास कार्यरत राहिलं पाहिजे. बरोबर. याच्याबद्दल तो एक मुद्दा होता. 24 तास शहर चालू राहणं आणि नाईट लाईफ याच्यामध्ये फरक असतो. नाईट लाईफ ज्याला म्हणतात आणि तुम्ही ज्यांच्या बरोबर वावरता तेव्हा तो नाईट लाईफ हा शब्द डेंजरस होतो. पण सांगायचा मुद्दा असा की तिथे भरकटत गेलं. आणि हा जगाचा सिद्धांत आहे, इब्न खालदूनचा सिद्धांत आहे, ज्याच्यावर मी 2014 पासून सतत लिहित आलो, बोलत आलो, की आजोबाने निर्माण केलेलं साम्राज्य नातू बुडवतो. राहुल गांधी पण तू, एवढाच फरक आहे. पण हा जगाचा सिद्धांत आहे, त्याला पर्याय नसतो. त्याला म्हणजे मला वाटत नाही उद्धव ठाकरेंना काही राजकारणात भवितव्य. पण म्हणजे पुढे होणार काय या दोन शिवसेनांचं काम? त्या अर्थानं मग एकनाथ शिंदे त्यांच्या स्वतःचं एक पद्धती आहे, कार्यकर्त्यांना उपलब्ध असतात, त्यांचे कष्ट पाहिलेले आहेत, ते काही नाकारायचं कारण नाही. श्रीकांत शिंदे पण त्या अर्थानं श्रीकांत शिंदे किंवा आदित्य ठाकरेंचं जे मुळात ठाकरे असलेलं वलय आहे तसं तेही नाही. ते सुद्धा आपलं काम बरं आणि आपला विभाग बरा त्या दृष्टीने काम करतायत. शिवसेना नावाची जी काही एंटिटी आहे, दोन स्ट्रीम्समधून धावणारी, ठाकरेंची आणि शिंदेंची, त्याचं पुढे काय होणार? शिंदेची शिवसेना राहिल्यानंतर शिवसेना त्याच्यात असं काय, कोणता वेगळा शिवसेनेचा अजेंडा बघायला? सिरियसली राजकारण करायचं, त्यांचे काय हेतू असतील, उद्दिष्ट असतील, त्या दृष्टीने ते कष्ट करायला तयार आहे. उद्धव ठाकरेंना ती इच्छा दिसत नाही. इच्छा नाही दिसत, ॲम्बिशन आहे पण इच्छा नाही आहे काय करायची. हातपाय तर हलवले पाहिजेत ना. तुम्ही काय करणारच नाही. म्हणजे 4 वर्षापूर्वी तुमचा पक्ष ज्या कारणासाठी फुटला त्याच कारणासाठी उरलेला पक्ष फुटतो, यातच कळतं की मला इच्छा नाही आहे. पण यामध्ये प्रश्न होता, द डेड हॉर्स म्हणतात, तसं आहे ते. तुम्ही लोक त्या घोड्याला खूप मारताय.
पण तो डेड हॉर्स उभा कसा राहणार? घोड्याला पाण्याजवळ नेता येतं, पाणी पाचता येत नाही असं म्हणतो. पण असं आहे भाऊ, ही टीका यापूर्वी झाली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे फिरताना दिसले, बांधावर जाताना दिसले, शेतकऱ्यांचं ऐकताना दिसले. आताचे खासदार जे निवडून आले किंवा जे आता फुटले ते किंवा आमदार आले, त्यांना तर कोणाच्या चेहऱ्यामुळे, आता एवढं तर आपण म्हणूया की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चेहऱ्यामुळे कोणी शिवसेनेच्या खासदार आमदारांना निवडून दिलं नाही, त्याचं काहीच क्रेडिट नाही आहे असं कसं म्हणायचं? आहे ना, मी कुठे नाही म्हणतो, पण त्याचा अर्थ कळला का तुम्हाला? मुंबई, आता ही काय मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक म्हणजे काही पॅरामीटर नाही आहे, पण जवळपास 100% यश आहे शिवसेनेला, जवळपास 100%. कदाचित एकाच जागा अभावी पल्ला सुटली असेल, इफ आय एम नॉट रॉंग. काहीतरी प्रतिसाद तर असेल, काहीतरी लोकांमध्ये ढवळून तर निघालं असेल. भाजपची इतकी प्रचंड यंत्रणा, शिंदेसोबत एकत्र निवडणूक लढवून सुद्धा 65चा आकडा जर का मुंबई महापालिकेत गाठला जात असेल तर काहीतरी तरी कष्ट घेतले असतील त्यांनी. मग तुम्ही हाच नियम लावत असाल तर बेस्ट बिल्डची सगळी निवडणूक ते हरले. ती एका साध्या, किती मोठी आहे ती भाऊ, किती मोठी आहे ती एवढी? मुंबई महापालिका 65 नगरसेवक वर्सेस बेस्टची तीच काय पतसंस्था का काय होती ती एम्प्लॉईजची. JNU मध्ये सगळ्या जागा डाव्यांनी जिंकले. डाव्यांचं देशातच राज्य यायला पाहिजे ना. प्रॉब्लेम लक्षात घ्या. तुम्ही काय करता माहिती का? मुंबई विद्यापीठाचा पसारा आणि JNUची लोकल बॉडी, त्यांची जी स्टुडंट आहे JNU SU, त्याची तुलना तुम्ही मुंबईसारख्या ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचं मराठी राजकारण वर्सेस दिल्लीमध्ये एका सेंट्रल स्टेटमध्ये असलेलं, ते काही मुख्य राज्य नाही, तिथल्या एका सेंट्रल स्टेटमधल्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमधल्या राजकारणाची तुलना आपण मुंबई विद्यापीठाच्या मतदानामध्ये किती हजार विद्यार्थी भाग घेतात? एका विधानसभेच्या क्षेत्रातले जेवढे मतदार आहेत तेवढे तरी मतदार आहेत का मुंबई विद्यापीठात? मी म्हणालो तसं, हा पॅरामीटर नाही आहे. आपण नगरसेवक पदावरती 65 नगरसेवक बलाढ्य भाजप शिंदेच्या युतीसमोर शिवसेनेने, ठाकरेंच्या शिवसेनेने 65 नगरसेवक आणले. काहीतरी कष्ट तर घेतले असतील ना त्यांनी पण. नाही, काय असं होतं का, आमच्या कोकणामध्ये मी पहिल्यापासून कोकण रेल्वेचा विरोधक होतो. एवढं तर साल्यानं होळीला आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत फणस आंबे घ्यायला तुम्हाला रेल्वे पाहिजे का असं मी बोलायचो. आम्ही 4 झाडं लावली नाही, बाप दाद्यांनी लावली, त्याला अजून आंबे फणस येतात ना. कळलं 65 कुठून आले? मी जिथे शिवसेना पहिली फोपावली त्या लालबागमधला आहे, त्या लालबागमधला आहे. मी एक शेवट करत असताना कारण तुम्हाला सांगतो की तुम्ही डोंट डिफेंड द इनडिफेन्सिबल. बरं, उद्धव ठाकरेंना इच्छा नाही, काम करायचं नाही. एकनाथ शिंदे जर पहाटे 5 बसत असेल, तुम्ही रात्री 12 बसा ना. या परिस्थितीमध्ये या सगळ्या आत्ताच्या, म्हणजे जसं आपण म्हणालो तसं की वर्तमानाबद्दल बोललो, राज ठाकरे या सगळ्या सीनमध्ये तुम्ही कुठे बघता? आणि आता ते एकत्र आलेले आहेत, राज आणि उद्धव, असं तुम्ही म्हणता. जानेवारीनंतर ते केव्हा एकत्र आले मला दाखवा. नाही, आतापर्यंत एकमेकांच्या घरी जाणं येणं राहिलेले. तुम्ही पण माझ्या घरी येता, मी तुमच्या घरी येईन. त्याचा सार्वजनिक जीवनाशी काय संबंध आहे? तसं हर्षवर्धन पाटील जे आहेत ते यांच्या घरी ये जा करतात, नात्यातले आहेत. हो, मग हर्षवर्धन पाटलाचं काय करायचं? नाही, तसं नाही. तुम्हालाही माझा सेन्स मी म्हणतोय तो तुम्हालाही लक्षात येतोय. अधिकृतरित्या एकत्र आलेले, निवडणूक एकत्र लढवली, एकत्र येऊन काय करणारच सांगा ना. गेल्या मला वाटते शिवसेनेच्याच वाढदिवसाचा विषय होता का काय होता, बाळासाहेबांचा वाढदिवस होता. राज ठाकरे आले, भाषण केले नाही, माझ्या मित्राच्या मुलीचा वाढदिवस आहे, 1 वर्षाची आहे, याला एकत्र येणं म्हणतात. म्हणून मी म्हटलं डोंट डिफेंड इनडिफेन्सिबल. तुम्हाला वाटतं राज ठाकरेंना या सगळ्या गदारोळात स्पेस आता तयार होते? विरोधी पक्ष म्हणून ज्यांना काम करायचं आहे त्याच्यासाठी प्रचंड स्कोप आहे. 2 खासदार भाजपचे असताना त्यांनी ठरवलं आणि ते कुठे आलेत बघा. हो, संपले होते ना 415. 2 खासदार. आणि राजीव गांधी टिंगल केली होती, एक या 2 बच्चे असं त्यांनी म्हटलं होतं, आठवतं? अटल बिहारी म्हणाले होते की इससे आगे वो नहीं जाएंगे, इससे कम हम नहीं जाएंगे. तर मुद्दा तो आहे ना, करायचं तर तुम्हाला वाव भरपूर आहे. आणि लक्षात ठेवा, उद्धवबद्दल बोलणं, राजमध्ये क्षमता आहे, पण त्यांना नाही करायचं. आपण बघूयात भाऊ, याही तुम्हाला गंमत म्हणून सांगतो. एक जुना ते जे हिंदीमध्ये शरद जोशी नावाचे पत्रकार होते, लेखक, फार सुंदर लिहायचे. त्यांचं एक असं मी छोटं लिहायचे ते, पण फार अप्रतिम उपहासात्मक लिहायचे. त्यांनी एक फार असं लिहिलं होतं आणि ते वाचून दाखवायचे एका कार्यक्रमामध्ये, चक्कलसमध्ये. ते मला त्याचं हेडिंग असं होतं, गावस्कर को गावस्कर बनाने में मेरा योगदान. आणि ते योगदान काय असेल? ते म्हणाले मी क्रिकेट खेळलो नाही तर ते सगळे रेकॉर्ड मी पण मोडले असते. राज ठाकरेचं उत्तर मिळालं तुम्हाला. भाऊ, आपण बघूयात हे वर्तमान, आपण आता त्याबद्दल बोललो, इतिहासाकडे फार गेलो नाहीत, कारण तुम्ही म्हणाला तसं की इतिहास झालेला आहे. भविष्याकडे मात्र आपल्याला चौकस दृष्टिकोनातून बघावं लागेल. त्या दृष्टीने आपले हे संवाद चालू ठेवूयात. पण तुर्तास तरी दोन्ही सेनांच्या या वर्धापन दिनाला आणि साठी पूर्ण करतायत, त्यानिमित्तानं शुभेच्छा द्यायला तर काहीच हरकत नाही. त्या शुभेच्छा देत नाही. याचं कारण असे
की सगळे उपाय थकले की शुभेच्छा देतो. दवा दिया है अभी दुआ करो असं म्हणतात ना, मी दुवा देणं त्याला शुभेच्छा म्हणतो. मी प्रयत्न करा एवढं सांगून थांबेल. ठीक आहे, बघूयात हे कसे प्रयत्न करतायत. पण तुर्तास आम्ही मात्र तुम्हाला तुमचे आभार मानतो.